नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. कारगिलच्या वीरांना हरित सलाम. आरती सुगते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम. कारगिल विजय दिन आपल्या शूरवीरांच्या अदम्य पराक्रमाची आठवण करून देणारा अभिमानाचा दिवस. आणि याच दिवशी निपाणीमध्ये देशभक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. भूमी वात्सल्य फाउंडेशनचे संस्थापक नामदेव चौगुले आणि संचालिका अपूर्वा चौगुले यांच्या संकल्पनेतून नेसरीकर प्लॉट येथे कारगिलच्या अमर शहीदांना हरित अभिवादन करत संयुक्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाला सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय सुगते यांच्या पत्नी आणि गायिका सौ आरती संजय सुगते यांच्या वाढदिवसाचंही औचित्य लाभले. 1999च्या कारगिल युद्धात मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या 527 वीर जवानांच्या स्मृतींना वंदन करत उपस्थितांनी वृक्षारोपण केले. यावेळी नागरिकांना गुलाबाची रोपे भेट देऊन एक वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा हा प्रभावी संदेश देण्यात आला. यावेळी नामदेव चौगुले यांनी प्रत्येक वाढदिवस, सण आणि उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, हीच खरी पृथ्वी मातेची सेवा आहे असे त्यांनी सांगितले. तसेच आरती सुगते यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कारगिलच्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष झाकीर कादरी यांनी बेळगावच्या अम्मा फाउंडेशनतर्फे नामदेव चौगुले आणि अपूर्वा चौगुले यांना प्राप्त झालेल्या पर्यावरणप्रेमी शिक्षक दाम्पत्य पुरस्कारबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच आरती सुगते यांच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचेही कौतुक केले. कार्यक्रमास डॉक्टर संजय सुगते, सौ आरती सुगते, जेम्स सत्तेगिरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम निपाणीसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला. खऱ्या अर्थानं आज कारगिलचा विजय दिवस म्हणजे 26 जुलै 1999 आणि त्या दिवशी आपल्या भारत देशामधील 527 सैनिकांनी प्राणांची आहुती दिली आणि आपल्याला विजय मिळवून दिला. हा जसा आपल्या सगळ्यांसाठी विजयाचा दिवस आहे, तर आपल्या हुतात्म्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आणखीन एक जमेची बाजू म्हणजे आज आपण नेसरीकर प्लॉट रेणुका मंदिरजवळ निपाणी या ठिकाणी आपल्या निपाणीतील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर संजय सुगते यांच्या सुविद्य पत्नी आरती सुगते यांचाही जन्मदिवस. आणि ह्या जन्मदिनाचं औचित्य साधून म्हणजे वेळोवेळी आम्ही आमच्या भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनच्या मार्फत प्रत्येकानं सांगत आलेलो आहोत की आपला कोणाचाही जन्मदिवस असेल, कोणताही कार्यक्रम असेल तर तो पर्यावरणपूरक झाला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आज आम्ही नेसरीकर प्लॉट निपाणी या ठिकाणी हे वृक्षारोपण करून त्यांना भावी आयुष्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि तुम्हीसुद्धा सर्वांनी यानंतरच्या काळामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल तर त्यावेळी तुम्ही सर्वांनी वृक्षारोपण करावे आणि आपली ही वसुंधरा जी आहे ती हिरवीगार करण्यासाठी आम्हा सगळ्यांचीच खूप मोठी गरज आहे. आणि यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी व्हाल असा माझा आशावाद आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं डॉक्टर साहेब, आरती मॅडम, आपण देखील वेळेत उपस्थित राहिलेला आहात. आणि आपला जो हा जन्मदिवस आहे यानंतरच्या काळामध्ये आपल्या हातातून समाजोपयोगी कामं घडत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. उपस्थित सर्वांचंच मी स्वागत करतो. धन्यवाद. आज आरती मॅडमचा वाढदिवस या निमित्तानं नेसरीकर प्लॉट येथे वृक्षारोपणचा कार्यक्रम येतो आहे. आणि इथं चौगुले सर उपस्थित आहेत. चौगुले सर ज्यांचा गेल्याच आठवड्यामध्ये बेळगावमध्ये या ठिकाणी सत्कार झाला, ही अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो सर तुमचा, कारण तुम्ही जे पर्यावरणासाठी जे काम करताय ते काम तुमचं आकाशा एवढं काम आहे. आणि आम्ही सुद्धा सगळेजण तुमच्या कामापासून प्रेरित होऊन आम्ही या पुढं वाटचालीत ज्यांचा पण वाढदिवस असेल त्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही वृक्षारोपण करू अशी ग्वाही या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि आरती मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू मॅडम. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. धन्यवाद सगळ्यांचे. तज्ञ सन्मान्य सुगते सर, त्यांच्या मिसेसचा वाढदिवस त्या निमित्तानं त्यांनी त्या आमच्या नेसरीकर प्लॉटकडे लक्ष देऊन तेव्हा त्याने झाडाची व्यवस्था करून व इथे झाडं वृक्षारोपण लावण्याची व्यवस्था केली. याबद्दल मी कॉलेजतर्फे सरांचं व मॅडमांचं मी आभार मानतो आणि वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझे बहिणी, बंधू आणि सगळे छोटे मित्र
यांना मी प्रथम सर्वांचा आभारी आहे की ही संधी मला वाटते की खूप आठवणीत राहील असा हा क्षण दिलेला आहे. त्यामुळे सर्वांचे मी आभार मानते, धन्यवाद. आणि हा माझा आवडता छंद आहे की रोपं लावणे आणि त्यांना जगवणे. आणि ह्यातून आपण एक ठीक आहे, पण आपण ह्या टप्प्याला आलो आहे, आपल्याला बघून कोणतरी आपली ही संस्कृती पुढे नेत आहे तर हे न्यायला पाहिजे आणि हे आपण केलं पाहिजे. आपल्याला बघून आपली लोक वागत असतात तर आपण हे करणं गरजेचं आहे. ही जी मोहीम आहे ही अशीच आपण सतत चालू ठेवूया. धन्यवाद. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती TV न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.